नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचं सुहास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण मित्रांनो आज स्ट्रॅटेजी लेक्चर घेणार आहोत. बऱ्याच मुलांचे मेसेज होते, सर परीक्षेचा अभ्यास करावा का? बरेच जेव्हा 2023 ची तलाठी भरती झाली, ओके. तर तेव्हा देखील बरेच मुलं आधी अभ्यास केला नाही आणि जेव्हा अचानक परीक्षेची ॲड आली, त्याच्यानंतर बरेच मुलं टेन्शनमध्ये गेले. अभ्यास वेळेवरती नाही झाला, ओके. तर सिलेक्शन नाही झालं. तर मित्रांनो परत तशी चुकी नको व्हायला. तर त्यासाठी मित्रांनो आज आपण परफेक्ट स्ट्रॅटेजी घेणार आहोत या सेशनमध्ये. आणि जर सेशन आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अभ्यासात कुठे कमीपणा वाटतोय, कुठे डाऊट येत असणार, टेन्शन येत असणार, तर तुम्ही तुमची कमेंट करा. नक्कीच आपण त्याच्यावरती व्हिडिओ घेऊया मित्रांनो. ओके. तर बघा, मित्रांनो एक साधारणतः आपण 100 दिवसांचं एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बनवणार आहोत. ओके. तर सगळ्यात आधी मित्रांनो बघा, की सर परीक्षेची ॲड येईल का? ओके. मित्रांनो त्याचा विचार नका करत बसू. ॲड येणार आहे, 100% ॲड येणार आहे. फक्त त्या ॲडला किती दिवस लागतील, नोटिफिकेशनला किती दिवस लागतील, हे अजून फिक्स नाहीये. ओके. साधारणतः आधीच त्याला 2023च्या वेटिंग लिस्ट नंतर ही ॲड येण्याची जास्त दाट शक्यता आहे. ओके. तर मित्रांनो स्ट्रॅटेजी बघायला गेलं तर सगळ्यात आधी मित्रांनो बघा, कसाही उठलाही सुटला अभ्यास करायचा नाहीये. या मित्रांनो या तलाठी भरतीसाठी मित्रांनो जास्त करून गृहिणींना खूप छान संधी आहे. ओके. घरातलं सर्व काम करून जर तुम्ही छान प्रकारे अभ्यासाचं नियोजन केलं तर 100% मित्रांनो तुम्ही या परीक्षेत तुमचं यश नक्कीच आहे मित्रांनो. ओके. तर बघा सगळ्यात आधी काय स्ट्रॅटेजीसाठी मित्रांनो सगळ्यात आधी काय आपल्याला सिलेबस एकदम चांगला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. ओके. सिलेबस. आता सगळ्यात आधी सिलेबसमध्ये बघायला गेला तर तुमच्या समोर मित्रांनो 4 सब्जेक्ट आहेत. एक आहे मित्रांनो काय, पहिला आहे तुमचं इंग्रजी. दुसरा आहे मित्रांनो मराठी व्याकरण. ओके. तिसरं आहे मित्रांनो तुमचं गणित बुद्धिमत्ता. ओके. गणित बुद्धिमत्ता, त्याला रिझनिंग म्हणतो आपण. ओके. आणि चौथं आहे मित्रांनो जी-के. ओके. प्रत्येकाचे मित्रांनो जर मागचं बघायला गेलं तर प्रत्येकाचे तुम्हाला 25 क्वेश्चन विचारले होते मागच्या तलाठी भरतीला. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काला होता मित्रांनो. ओके. म्हणजे असे टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला होते. 200 मार्काची परीक्षा होती तुमची. ओके. सगळ्यात आधी आता सर हा पॅटर्न सेम असणार का? ओके. तर मित्रांनो त्या पॅटर्न बद्दल जेव्हा नोटिफिकेशन वगैरे येईल तेव्हा आपण त्याच्यावरती बोलणारच आहोत. तर आता तुम्ही पॅटर्नचा विचार न करता सगळ्यात आधी आपल्याला हे 4 सब्जेक्ट येणार आहेत. हे सर्व माहिती आहे आपल्याला. तर मित्रांनो आपल्या हातात आता काय आहे तर ते आपण आधी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. परीक्षा होईल का? पॅटर्न कसा असणार? टी-सी-एस घेणार का एम-पी-एस-सी घेणार? या गोष्टी मित्रांनो नंतरच्या आहेत. सगळ्यात आधी मित्रांनो आताचा वर्तमान काळ आपल्याला काय सांगतोय, तर त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो सिलेबस सेम असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर मित्रांनो काय करायचंय, प्रत्येक सब्जेक्टचा एक प्रॉपर सिलेबस, मेन टॉपिक काय आहेत, सगळ्या सिलेबसचे काय रे, हॉट टॉपिक काय आहे मित्रांनो, त्याची तुम्ही लिस्ट आत्तापासून तयार करणं गरजेचं आहे. ओके. कळालं? मी काय सांगतोय? हॉट टॉपिकची लिस्ट. सर ही लिस्ट कुठून कळेल तुम्हाला? तर मागचे पी-वाय-क्यू बघा. ओके. मागचे जे तलाठी भरतीची जी एक्झाम झाली मित्रांनो, टी-सी-एस पॅटर्नने जी एक्झाम घेतली. ओके. तर मित्रांनो कोणकोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले होते त्याची एक चांगली लिस्ट बनवा मित्रांनो. कसंही गाढवासारखं अभ्यास करायचं नाही. ओके. एकदम सरळ-सरळ बोलतो. हार्डवर्क सोबत मित्रांनो स्मार्ट वर्क असणं गरजेचं आहे. स्मार्ट वर्क म्हणजेच काय रे, की पुस्तक खूप भले मोठे असतात, तर मित्रांनो सर्वच त्याच्यातून आपल्याला घ्यायचं नाही. तर त्याच्यातून काय घ्यायचंय, तर हे कोण सांगतं मित्रांनो? पी-वाय-क्यूज सांगतात. काय सांगतात? पी-वाय-क्यूज. तर सगळ्यात आधी मित्रांनो काय करायचंय बघा, मी किती तुमच्याजवळ किती 100 दिवस म्हटलं आपण अप्रॉक्सिमेट काय
120 दिवस पकडूया. अजून सुद्धा साधारणतः 4 महिने तुमच्याकडे आरामशीर आहेत मित्रांनो. ॲड आल्यानंतर वगैरे. ओके. मग मित्रांनो जर एक चांगला विचार करायला गेलं, तर मित्रांनो प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 1 महिना भेटतोय. प्रत्येकाला काय रे 30-30 दिवस भेटतायत तुम्हाला. 30 दिवस इंग्लिशला भेटतायत, 30 दिवस मराठीला भेटतायत, 30 दिवस गणित बुद्धिमत्ताला भेटतायत आणि जीकेला 30 दिवस न देता हे जीकेचं रोज मित्रांनो डेली करायचंय. हे 30 दिवस शेवटी करूया. त्याच्याने होत नाही मित्रांनो. जीकेला प्रॉपर मित्रांनो तुम्ही रोज पहिल्यापासून करायचंय. ओके. तर सगळ्यात आधी मित्रांनो सिलेबसला थोरोली समजून घ्या. ओके. नंतर हॉट टॉपिकची लिस्ट बनवा मित्रांनो. पहिलं काम तुम्ही आतापासून आज हे करायचंय. आजच्या आज जर व्हिडिओ बघितल्यानंतर वगैरे व्यवस्थित लिहून घ्या आणि आजच्या आज मित्रांनो सुरुवात करायची तुम्ही. ओके. आता थांबायचं नाहीच आहे. मी टायटलमध्येच दिलेले मला तलाठी व्हायचंय. जागा किती येतील, काय येतील त्याचा विचार करू नका. आपलं काम आहे आपल्याला एक पोस्ट पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. समजलंय सगळ्यांना? क्लिअर? ओके. सगळ्यात आधी बुक लिस्ट, सिलेबस. बुक लिस्ट सर मग बुक कसे करायचे? काय कोणकोणते बुक घ्यायचे? बरेच मुलं काय करतात? एका सब्जेक्टसाठी बाजारात जेवढे बुक भेटतील, मित्राने हे सांगितलं, मैत्रिणीने हे सांगितलं घेऊन येतात. असं करू नका मित्रांनो. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक मित्रांनो स्टँडर्ड सोर्स ठेवा. काय? प्रत्येक सब्जेक्टसाठी मित्रांनो एक स्टँडर्ड बुक घ्यायचंय. ओके. मग ते बुक तुम्ही कुठलंही घ्या मित्रांनो. असं नाही की या बुक मधूनच क्वेश्चन येतील. हेच बुक असं आहे, तसं आहे. कुठलंही एक बाजारात जे चांगलं बुक असेल, इंग्लिशसाठी घ्या, गणित बुद्धिमत्तेसाठी घ्या, मराठी व्याकरणसाठी घ्या आणि जीके तर तुम्हाला डेली करायचंय. ओके. क्लिअर? जर तुम्हाला बुकने होत नसेल, तर मित्रांनो एक चांगला YouTubeला बरेचसे मित्रांनो प्रत्येक चांगल्या-चांगल्या फॅकल्टीचे लेक्चर अवेलेबल आहेत मित्रांनो. ओके. इंग्लिशला चांगल्या फॅकल्टीचे लेक्चर अवेलेबल आहेत. मराठीसाठी आहे, गणित बुद्धिमत्तेसाठी. तर मित्रांनो YouTubeला बराचसा फ्रीमध्ये डेटा अवेलेबल आहे. ओके. तर मित्रांनो तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. आणि बरेच मुलं काय YouTubeला फ्रीमध्ये असल्यामुळे फ्रीची किंमत कळत नाही. ओके. तर तुम्हाला जेवढं ज्याचं कमी फीज असेल, तर त्याचा मित्रांनो कोर्स परचेस करा. आता पैशाकडे बघू नका. आपलं करिअरचा प्रश्न आहे. काय 100, 200, ₹500 जी फीज असेल, तो कोर्स परचेस करा मित्रांनो. तो कोणाचा का असेना. मी असं म्हणणार नाही, की याचाच घ्या, त्याचाच घ्या. ज्याचं नाव आहे, जो चांगला शिकवतो, त्याचा मित्रांनो कोर्स घ्या आणि प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर नोट्स काढा, प्रॉपर रिव्हिजन करा. ओके. काय सांगायचंय मला? नंतर मित्रांनो याच्यासोबत सगळ्यात आधी सर मग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाकडे काय रे टाईम किती भेटतोय? दुसरा टाईम. टाईम वरती सर्व खेळ आहे मित्रांनो. कोणी फुल टाईम अभ्यास आता इथे 3 प्रकारचे व्यक्ती 2 प्रकारचे एक व्यक्ती असू शकतात. एक फुल टाईम अभ्यास करणारे आणि दुसरा काय रे जॉब करून अभ्यास करणारे आणि तिसरा असा पण आहे, की गृहिणी आहेत, जे जॉब नाही करत, पण घरातल्या कामामुळे वेळ जातो. तर मित्रांनो, जे फुल टाईम अभ्यास करणार आहे, त्यांच्यासाठी तर चांगलीच संधी आहे. ओके. मग सर आम्ही जॉब करतो, तर आम्ही जॉब सोडू का? अजिबात नाही. तुमचा जो जॉब चालू आहे, तो जॉब चालूच ठेवा. कारण मित्रांनो, जे फुल टाईम अभ्यास करतात, ओके, त्यांना एक बॅक ऑफ द माइंड काय असतं रे, एक टेन्शन असतं. माझं नाही झालं तर काय होईल? काय? माझं नाही झालं तर काय होईल? असे बरेच प्रश्न त्या टेन्शनमध्येच त्यांचा काय रे अर्धा दिवस चालला जातो. असे बरेच विद्यार्थी आहेत. ओके. मला खोटं बोलायला आवडत नाही. जे खरं आहे ते आहे. ओके. म्हणून जर तुम्ही टेन्शन मित्रांनो, जर फुल टाईम अभ्यास करत असणार आणि टेन्शन घेत असणार, तर ह्या टेन्शनचा काहीच फायदा नाही मित्रांनो. टेन्शन तुम्हाला सोल्युशन देणार नाही. लक्षात ठेवा. टेन्शन घेऊन परीक्षा पास होणार नाही. कळालं? समजलं? तर टेन्शन मुळात घेऊ नका. जे होणार ते होणार मित्रांनो. आहे ना, भरपूर संधी आहेत. ही परीक्षा नाही झाली तर दुसरी परीक्षा किंवा एखाद्या परीक्षेत नाही झालं तर भरपूर मित्रांनो, भरपूर करिअरच्या संधी आहेत. अजिबात टेन्शन घेऊ नका. हेच आपलं सर्व काही आहे. अजिबात असं नाहीये. ओके. कळालं? म्हणून बिनधास्त टेन्शन न घेता मित्रांनो काय करायचं अभ्यास मग फुल टाईम मित्रांनो कमीत कमी तुम्ही 8 तास दिवसाला केलाच पाहिजे मित्रांनो. किती? कमीत कमी मी 8 तास म्हणतोय. सेल्फ स्टडी किती? 8 तास. मग ह्या 8 तासात मित्रांनो तुम्ही काय करायचंय? प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास मित्रांनो द्यायचंय तुम्ही. 2 तास इंग्लिश करा, 2 तास गणित बुद्धिमत्ता करा, 2 तास मराठी व्याकरण करा आणि 2 तास काय करा रे? जीके करा.
जर तुम्ही फुल टाईम अभ्यास करत असणार, तर मित्रांनो तुमचं प्रॉपर 8 तासाचं शेड्यूल असणं गरजेचंच आहे. कळालंय? ओके. आता दुसरं मित्रांनो जे जॉब करतायत सर माझा 8 तास जॉबमध्ये जातात, 10 तास जॉबमध्ये जातात, 6-7 तास झोपण्यात जातात, 1-2 तास बाकीच्या ह्याच्यात जातात. मग मी काय करायचं? माझी परीक्षा होणार का सिलेक्शन? सगळ्यात आधी मित्रांनो जे जॉब करतायत, सगळ्यात आधी तुम्हाला टेन्शन नसणार कारण तुमचं एक फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला येतंय. ओके. पण तुमचं स्वप्न आहे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. म्हणून मित्रांनो पहिलं काय तुम्हाला काय पहिलं जे हे फुल टाईम वाल्यांना टेन्शन येतं, ते तुम्हाला नाही म्हणजे तो तुमचा प्लस पॉइंट आहे मित्रांनो. यांचा प्लस पॉइंट काय आहे? यांना फुल टाईम अभ्यासाला भेटतंय. तुमचा प्लस पॉइंट काय आहे? तुम्हाला टेन्शन नाही. समजतंय? म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझिटिव्ह आणि काहीतरी निगेटिव्ह असतं. मग आपल्याकडे काय पॉझिटिव्ह आहे त्याचा विचार करायचा मित्रांनो. काही काही करून लक्षात ठेवा. तुम्हाला जर समजा दिवसातून 5-6 तास भेटताय काय? दिवसातून जर तुम्हाला 5-6 तास भेटताय, तर त्या 5-6 तासाचं काय रे योग्य प्रकारे काय करा, नियोजन करा. मग इथे जर यांना 2-2 तास भेटताय, तर तुम्हाला 1-1 तास भेटेल. मग त्या 1-1 तासाचं काय करा रे प्रॉपर मित्रांनो काय करा, त्याचं पण काय करा, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करा. ओके. सेम गृहिणींसाठी पण सेम एवढा वेळ भेटतच असणार. सेम मित्रांनो तुम्ही देखील गृहिणींनो काय करायचंय, सेम काय करायचंय तुम्ही प्रॉपर नियोजन करायचंय. ओके. कळालं? 1-1 तास पण खूप सफिशियंट आहे मित्रांनो. पण तो 1 तास तुम्ही कसा देताय त्याला खूप महत्त्वाचं आहे. ओके. मग या 1-1 तासात काय रे 30 ते 40 मिनिटं प्रॉपर रीडिंग करा. ते कॉन्सेप्च्युअल तो टॉपिक समजून घ्या आणि 15 ते 20 मिनिट रोज मित्रांनो जे केलंय त्याचं पी-वाय-क्यू सोडवा. काय? मित्रांनो काय 80% काय करायचं रे तुम्ही स्टडी करायचं आहे. 80% काय करायचं आहे स्टडी करायचं आहे आणि 20% काय करायचे रे रोज पी-वाय-क्यू सोडवायचे. काय करायचे रोज पी-वाय-क्यू. जेवढं तुम्ही पी-वाय-क्यूला धरून चालणार, जेवढं तुम्ही पी-वाय-क्यूला धरून चालणार, तेवढं मित्रांनो तुमचं लवकर सिलेक्शन होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. कळालं? मी काय सांगतोय? मग मित्रांनो काय बरेच मुलं काय करतात, नुसतं वाचत जातात, असं नका करू. जे तुम्ही वाचताय त्याच्यावरचे तुम्हाला पी-वाय-क्यू सोडवता येतायत का चेक करा. हे रोज तुमचं टार्गेट असलं पाहिजे. 80% स्टडी आणि 20% काय रे पी-वाय-क्यू. ओके. हे तुम्ही करा 100% तुमचा रिझल्ट येणार आहे मित्रांनो. बाकी परीक्षा होईल का? 100% होणार आहे. कधी येणार आहे? येणार आहे एवढ्या 3-4 महिन्यात काय जे येईल ते. तोपर्यंत आपला अभ्यास झालेला पाहिजे मित्रांनो. आपण त्याचा विचार करत बसून वेळेवर ॲड आली का "अरे मग माझा अभ्यास नाही झाला." रडत बसता. असं नको व्हायला. कळालं? म्हणून आता काय आहे तुमचं काम काय प्रॉपर सिलेबस समजून घ्या. प्रॉपर अभ्यास करा. पूर्ण अभ्यास, पूर्ण पी-वाय-क्यू सोडवून ठेवा. ॲड आल्यानंतर मग तुम्हाला काय चांगलीच गोष्ट आहे. फक्त परीक्षा द्यायची तेव्हा फक्त रिवाईज करायचं काम. कळालं? ओके. तर मित्रांनो प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा. काय? काय मी 100 दिवस म्हटले, पण 120 दिवसांचं काय रे? प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. काय? 120 डेजचं प्रॉपर प्लॅनिंग. या 120 दिवसात मित्रांनो तुम्ही काय करायचंय? 30 दिवस तुमचा प्रॉपर म्हणजे सर मग पहिले 30 दिवस मी इंग्लिशच करायला पाहिजे का? नाही. आपण काय रे प्रत्येक सब्जेक्टला असं समजूया, की 30-30 दिवस लागणार आहेत समजा. पण मित्रांनो रोज आपल्याला काय करायचंय रे? रोज प्रत्येक सब्जेक्ट काय करायचा आहे? जे जॉब नाही करत फुल टाईम वाले 2 तास प्रत्येक सब्जेक्ट करायचा आणि जे जॉब करतायत त्यांनी 1 तास. सेम काय 80% काय करायचं आहे तुम्ही स्टडी करायचं आहे. 80% काय करायचं आहे स्टडी आणि 20% काय करायचंय मित्रांनो पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे. बस एवढं रोज कंटिन्यू चालू ठेवा. ओके. क्लिअर. बस. जर तुम्ही हे केलं आणि रेफरन्सला फक्त एक-एकच बुक ठेवा, जास्त ठेवू नका. त्याचंच कार्य सारखे काय करा, रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. या रिव्हिजनच वरतीच तुमचं काय रे, सिलेक्शन होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. करणार मग? ओके. यावर्षी मला तलाठी व्हायचंच आहे, हे आपलं मित्रांनो धोरण आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला काय करायचंय मित्रांनो, अभ्यास करायचा आहे. ओके. तर लेक्चर कसं व्हिडिओ आवडला का? नक्की कमेंट करा, लाईक करा आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट येत असतील अभ्यासाबाबत, कुठल्या गोष्टीबाबत, तर नक्कीच कमेंट करा. ओके. आणि मित्रांनो आपलं प्ले स्टोअरवरती सुहास सर मॅथ्स हे ॲप देखील आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पण बरेचसे फ्रीमध्ये व्हिडिओज आहेत आपले सुहास सर मॅथ्स. हे प्ले स्टोअरवरती मित्रांनो ॲप आहे. ओके. तर ॲप मित्रांनो डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला त्या ॲपमध्ये मित्रांनो
कोर्स देखील आहे. कोर्स घ्यायची गरज पडली तर घ्या. कोर्स घ्यायचा नसेल तर मित्रांनो त्याच्यात फ्रीमध्ये देखील व्हिडिओज आहेत. तर तुम्ही ते मित्रांनो व्हिडिओज बघू शकता. कळालं? ओके. क्लिअर. तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. ओके. थँक यू सो मच.